you are expected to refer to those notes. Okay, I have already shared a PDF notes with you, and you can share the very small file of unit 1 remaining, क्योंकि हम FET के कॉन्सेप्ट पढ़ रहे हैं, तो यूनिट 1 रिमेनिंग नाम का जो फाइल है वो आप निकालिए, जिसके अंदर ट्रांस कंडक्टेंस का एक्सप्रेशन है, वो हम स्टडी कर रहे हैं, तो वो आपकी आंखों के सामने रहने दीजिए ताकि आपको दिक्कत ना जाए. I have shared it in the WhatsApp group, class WhatsApp group. So we will start now. ठीक है, मिला? No, sir. Okay, I will reshare. Please wait. आप लोग इसका मतलब ना, आप लोगों के पास में थोड़ा सा मटेरियल आप ध्यान रखा कीजिए कि हम कहाँ रख रहे हैं. मैंने ये बेसिकली आपको इसीलिए दे रखा है ताकि आपको दिक्कत ना जाए टाइम पर पढ़ने के वक्त. अब देखिए, मैंने फिर से यूनिट 1 और 2 के शेयर किया है. आप प्लीज अभी देखिए, शेयर हो जाएगा 1 मिनट में आपको. हाँ बोलिए. अच्छा ठीक है, अभी मैंने आपके साथ में एक शेयर कर रहा हूं मैं. यूनिट 1 रिमेनिंग नोट्स आपको डिलीवर होने में थोड़ा टाइम लग रहा है, बट 1 मिनट में डिलीवर हो जाएगा. आ गया? आ गया सर. आ गया. उसको ओपन कीजिए बेटा. ओपन करते से तो बोल रहा कि आपके पास ऑलरेडी अवेलेबल है, आप थोड़ा सा देखिए करके. ठीक है, जिन लोगों के पास नहीं है वो ध्यान दीजिए. ट्रांसलेशन है पेज नंबर 8. पेज नंबर 8 पे आ जाइए. 13 पेजेस का ये फाइल है जिसके ऊपर पेज नंबर 8 में आ जाइए. ट्रांस कंडक्टन्स. विश्व सर्वांना हा. तर आता आपण सगळ्यात पहिले त्याचा फॉर्म्युला स्टडी करणार आहोत. काय आहे त्याचा फॉर्म्युला? काय आहे त्याचा फॉर्म्युला पहा. ट्रांस कंडक्टन्सचं. हाँ, 1 मिनट, मैं यहाँ पे लिख रहा हूं, थोड़ा ध्यान दीजिए. GM is equal to, in bracket, delta of ID divided by delta of ID divided by change of ID divided by, what is the other formula? Change of VGS, bracket close, where the value of VDS. Now what is this VDS? This is nothing but the drain to source current, which is always remaining constant. This is the generalized formula of my term called as GM. GM can also be called as GFS. आपको नोट्स में लिख के दिया है. ठीक है, अब हम सबसे पहले देखेंगे ID. That is nothing but the drain current. It is given by the formula IDSS, that is the drain current to source. In bracket we have 1 minus of VGS divided by VP in bracket square. This is nothing but the formula of my drain current. Now what I am doing is I am simply differentiating this term. I am simply differentiating it. So how I can differentiate? देखिए, जब हम इसको differentiate कर रहे हैं तो आपका differentiation का term आएगा कुछ इस तरह. आपके नोट्स में ऑलरेडी अवेलेबल है, ध्यान दीजिए. क्या है टर्म? इसका डिफरेंशिएशन विथ रिस्पेक्ट टू VGS. मुझे इसको डिफरेंशिएट करना है, तो मैं कैसे करूंगा इसको? विथ रिस्पेक्ट टू VGS मेरा बनेगा डेल्टा ऑफ ID डिवाइडेड बाय डेल्टा ऑफ IDS. सॉरी, डेल्टा ऑफ VGS वहां पर चाहिए था, आपके नोट्स में अवेलेबल है, आप ध्यान दीजिए. Delta of VGS, which is nothing but twice of
IDSS, twice of IDSS in bracket, we can write down it as 1 minus of VGS divided by VP in bracket minus of 1 divided by VP. This is nothing but my differentiation equation. अब मुझे मालूम है कि ये जो वैल्यू है मेरी delta of ID, this is nothing but D, okay? Please try and understand. Delta of ID divided by delta of VGS is nothing but the value of GM. And it is given as the, हमने इसका differentiation निकाला है. किसका differentiation किया हमने? ये वाले term का differentiated term हमने बनाया है. That is nothing but delta of ID divided by delta of VGS is equal to twice of IDS in bracket 1 minus of VGS divided by VP in another bracket minus of 1 divided by VP. आपका entire आपके notes में ये वाला differentiation अच्छी handwriting में बना के दिया है. समझ में आ रहा है सबको यहाँ तक? ओके, तो अब हम स्टडी करेंगे. अब हम देखेंगे कि इसकी वैल्यू कैसे बनती है फाइनली. ओके, सो माय फाइनल वैल्यू बिकम्स GM is equal to minus of, twice of IDSS divided by, twice of IDSS divided by VP. अब मैंने क्या किया कि वो जो माइनस ऑफ 1 डिवाइडेड बाय VP था पहली वाली टर्म में, उसको मैंने मायनस ऑफ ट्वाइस ऑफ IDSS च्या डिनॉमिनेटर मध्ये VP आणलं. आणि आता माझ्याकडे ब्रॅकेट मध्ये काय उरलाय विद्यार्थ्यांनो? माझ्या ब्रॅकेट मध्ये उरलाय 1 मायनस ऑफ VGS डिवाइडेड बाय VP असं माझ्या ब्रॅकेट मध्ये उरलेलं आहे. हे तुम्हाला सगळ्यांना स्क्रीनवर दिसत आहे. दिसत आहे इथपर्यंत? आता आपल्याला माहित आहे की इथे VGS दॅट इज नथिंग बट द गेट टू सोर्स व्होल्टेज, याची व्हॅल्यू किती आहे? 0 आहे. तर मी या जागी माझं जे VGS आहे इथे जर मी 0 पुट केलं तर माझी ही जी कंप्लीट ब्रॅकेट आहे ही काय होऊन जाईल? 1 मायनस ऑफ, इथे ही ब्रॅकेट अशी तयार होईल 1 मायनस ऑफ 0 डिवायडेड बाय VP होऊन जाईल अशी तयार ब्रॅकेट. अँड दिस विल बी नथिंग बट GM इज इक्वल टू मायनस ऑफ ट्वाइस ऑफ IDSS डिवाइडेड बाय VP. सो ये अब मेरी ब्रैकेट कंप्लीटली क्या हो गई है बेटा? 0 डिवाइडेड बाय VP बोले तो 0, 1 माइनस 0 इज नथिंग बट 1. देयरफॉर GM इज इक्वल टू, देयरफॉर मेरा वैल्यू बना है GM इज इक्वल टू माइनस ऑफ ट्वाइस ऑफ IDSS डिवाइडेड बाय VP. This is the ultimate term I am getting. This GM is nothing but my transconductance. मिला क्या आपको? ये आपके नोट्स में भी अवेलेबल है. GM is equal to minus of twice of IDSS divided by VP. This term, now this term can also be called as GM0. इसको GM भी बोला जाता है या कुछ किताबों में इसका ही नाम GFS ऐसा भी है. कुछ किताबों में इसका भी नाम GFS भी है. ठीक है, यहां तक सबको समझ में आया? Transconductance, it is the representation of transconductance. GM is nothing but transconductance. So I am getting this entire expression. It is already available with you in your notes. Hope second year section A and B both the students आपको ये simple expression समझ में आया है सबको? If you have any difficulty, you can raise your doubt. Okay?
So we have received the value as GM is equal to GM0 is equal to, in bracket I am writing 1 minus of VGS divided by VP, and then close the bracket. This is nothing but my entire expression. मिला आपको? यहां तक सबको पता है, सबको समझ में आया ये एक्सप्रेशन? अब हमको एक नया टर्म इंट्रोड्यूस हम यहाँ पे कर रहे हैं, एंड दैट टर्म इज नथिंग बट माय म्यू, दैट इज नथिंग बट द एम्प्लीफिकेशन फैक्टर फॉर FET. Amplification factor for FET. Please try and understand. I can see that my handwriting is not very nice because I am new to this system. इसलिए थोड़ा सा handwriting poor आ रहा है. आपके पास में नोट्स है तो आपको क्लियर और legible handwriting में आप आपके नोट्स में देख सकते हैं. Now we have to study this new term called as mu. That is nothing but the amplification factor. So how this value of mu can be determined? Please try and understand. Now, what is this mu? Mu is nothing but my amplification factor. So here it goes. Mu is nothing but the ratio of change in VDS divided by change of VGS. This is the basic formula of mu. That is nothing but the amplification, where of course the value of this drain current always remains constant. We have also discussed with you in our previous classes saying that the drain current is always zero, and therefore we are having this formula of mu, that is nothing but the amplification factor. अब हम क्या कर रहे हैं, ये mu के डेल्टा ऑफ VDS को डिवाइड कर रहे हैं किससे? डेल्टा ऑफ ID, दैट इज नथिंग बट माय ड्रेन करंट. और फिर से ये जो आपका डेल्टा ऑफ VGS है, इसको भी हम डिवाइड कर रहे हैं विद द ड्रेन करंट, दैट इज नथिंग बट द ID. अब मुझे मालूम है ये काय का फॉर्मूला है. मैंने आपको AC ड्रेन रेजिस्टेंस का फॉर्मूला बताया था. व्हाट इज द वैल्यू ऑफ द AC ड्रेन रेजिस्टेंस? It is nothing but delta of VDS divided by delta of ID. So in another term, I can write it as RD divided by 1. Again, I have delta of VGS divided by delta of ID. ये काय का वैल्यू है? Delta of ID divided by delta of VGS is nothing but the formula of GM. That is nothing but the formula of transconductance. तो इसको मैं कुछ इस तरह लिख सकता हूँ, 1 divided by GM. Therefore, अब क्या हो गया? अब आपका ये जो डिनोमिनेटर टर्म है GM, ये ऊपर चला जाएगा और RD और GM में क्या आएगा? मल्टीप्लिकेशन का रिलेशनशिप डेवलप हो जाएगा. Therefore, mu is nothing but RD into GM. This is very important expression from the point of view of your examination. This question is usually asked for 7 marks. This entire expression for deriving of the transconductance is पूरा लिखना पड़ेगा. एक्सप्रेशन फॉर ट्रांसकंडक्टेंस आपको पूरा लिखना पड़ेगा. ID is equal to IDS से लेकर तो आपको mu is equal to RD into GM तक, ये आपको एंटायर एक्सप्रेशन लिख के बताना पड़ेगा. FET पैरामीटर्स हमारा पिछली क्लास में ऑलरेडी कंप्लीट हो गया. Derive the expression for transconductance, ऐसा क्वेश्चन पूछा जाए. The students taking these lessons online, आपको समझ में आ रहा बेटा? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Difficulty? Any difficulty? Okay. So this was all. अभी आपको जब ड्रेन कैरेक्टरिस्टिक्स पूछे जाएंगे तो ये सब आपको नोट्स मैंने प्रोवाइड करके दी है, जिसके अंदर मैंने आपको FET क्या है वो एक्सप्लेन करके बताया. फर्स्ट पेज पर आ जाइए आपके नोट्स में, आपके क्लास के व्हाट्सएप ग्रुप में जो मैंने नोट शेयर किए हैं उसके फर्स्ट पेज पे आ जाइए.
अब एक बार FET ये कॉन्सेप्ट फिर से रिवाइज कर रहे हैं इन अ शॉर्ट ग्लैंस। FET का हमने डेफिनेशन दिया, FET का हमने डिफरेंशिएशन दिया, एडवांटेजेस दिए, JFET FET और BJT का हमने कंपैरिजन भी स्टडी किया। उसके बाद में हमने आपको ये डायग्राम्स भी एक्सप्लेन करके दी, जिसके अंदर हमने आपको तीन चीजें बताई, दैट इज नथिंग बट द ड्रेन सोर्स एंड गेट टर्मिनल एसोसिएटेड विद द JFET। उसके बाद P चैनल FET और N चैनल FET के बारे में भी हमने आपको एक्सप्लेन करके बताया, उसका ऑपरेशन भी हमने आपको क्लास में एक्सप्लेन करके बताया है। उसके बाद में हमने उसकी कैरेक्टरिस्टिक्स, दैट इज नथिंग बट द ट्रांसफर कैरेक्टरिस्टिक्स, जिसके लिए आपको ये ग्राफ्स भी स्टडी करना है। और उसके बाद में ये ट्रांसफर कैरेक्टरिस्टिक्स मैंने आपको PPT के हेल्प से आपको ये एक्सप्लेन करके बताया था। उसके बाद में हमने DC ड्रेन रेजिस्टेंस और AC ड्रेन रेजिस्टेंस, ये भी फॉर्मूला आपको इंपॉर्टेंट है, ये भी फॉर्मूला मैंने आपको पिछली क्लास में बताया था। उसके बाद में आज हमने ये ट्रांसकंडक्टेंस का जो एक्सप्रेशन है वो भी हमने आज स्टडी किया है। सबको समझ में आया बेटा? Okay. So in the next class, when we are going to meet, we'll be studying the new concept, that is nothing but transistor as a switch. Transistor as a switch हम पढ़ने वाले हैं। सबको समझ में आया? हम ये अगली क्लास में पढ़ेंगे, क्योंकि अगर हम आज हम ये भी हम आपको दे देंगे तो आपको ओवरडोज हो जाएगा। ठीक है, तो बेस्ट ऑप्शन इज हम अगली क्लास में ट्रांजिस्टर एज अ स्विच भी पढ़ने वाले हैं। अब अगर आपको कोई डिफिकल्टी है तो आप रेज कर सकते हैं, अगर आपको डिफिकल्टी नहीं है तो मुझे बताइए, हम आगे मूव ऑन करेंगे। एनी डिफिकल्टी? इसके पहले मैंने ऑलरेडी शेयर किया, बट आपसे भी शेयर कर। ठीक है, एनी डिफिकल्टीज? ओके, अभी देखिए हमने क्या क्या कवर कर लिया। हमने ऑलरेडी एक एंटायर फाइल आपके साथ में यूनिट 1 के ऊपर नोट्स हमने कवर की थी। आप नोट्स को मैं फिर से शेयर कर रहा हूँ, बिकॉज बहुत सारे स्टूडेंट्स ऐसे हैं जो न्यूली ज्वाइन हुए ये क्लासेस में और उनके पास में ये नोट्स अवेलेबल नहीं रहेंगे, इसलिए मैंने फिर से शेयर की है। 1 मिनट में वो आप तक पहुंच जाएंगी। व्हाट्सएप ग्रुप में भी मैंने शेयर की है ताकि वो आप तक आराम से पहुंच जाए। और अब हम आपको फिर से एक बार एक्सप्लेन करके बताएंगे कि हमने क्या क्या टॉपिक ऑलरेडी कवर किया है। सिर्फ हमारे 2 ही टॉपिक अभी बाकी है यूनिट नंबर 1 में, दैट इज नथिंग बट बाइसिंग टेक्निक्स, और सेकेंड पॉइंट है ट्रांजिस्टर एज ए स्विच और ट्रांजिस्टर एज एन एम्पलीफायर। तो नेक्स्ट क्लास में हम ये भी पढ़ेंगे। अभी मैंने आपके साथ क्लास में नोट्स शेयर की है, 1 मिनट में आपके पास वो पहुंच जाएगी। जिनके पास ऑलरेडी प्रीवियस नोट्स अवेलेबल है वो इसको निकालिए, हम आपके साथ कुछ डिस्कस करेंगे, है ना? तब तक अपन 2 यूनिट कवर कर लेंगे। वो नहीं अभी से बता सकते, उसके डायरेक्शन भी पानी। 1 मिनट में ये नोट्स आपको आ जाएगा। How can I talk to you? I am already in the class. We can discuss it. So हमने प्रीवियस क्लास में कुछ कॉन्सेप्ट्स पढ़े थे, दैट इज नथिंग बट BJT भी हमने कंप्लीट कर लिया है, FET भी हमने कंप्लीट कर लिया है। FET में हमने ट्रांसकंडक्टेंस और ये सब चीजें देखी। BJT भी हमने कवर कर लिया है, BJT के जो टाइप्स है वो भी हमने कवर कर लिए हैं। अब हमारे सिर्फ 2 ही टेक्निक्स बाकी है बेटा। एक है बाइसिंग वाला, यूनिट नंबर 1 का कुछ पार्ट बाकी है हमारा, जिसके अंदर सिर्फ एक ही टेक्निक हमको पढ़ना है, और एक और पार्ट हमारा बाकी है, दैट इज नथिंग बट ट्रांजिस्टर एज अ स्विच। अब ये जो ट्रांजिस्टर एज अ स्विच है ना, ये आपको इसके ऊपर प्रैक्टिकल भी है, ट्रांजिस्टर एज अ स्विच और ट्रांजिस्टर एज अ एम्पलीफायर, तो इसके आपको प्रैक्टिकल्स भी अवेलेबल है, और प्रैक्टिकल्स भी है, और हम आपको थियरी में भी ये 2 पार्ट्स पढ़ा के देंगे। सो विद इन अपकमिंग 2 और 3 डेज हम ये सब कवर कर लेंगे। पहुंचा क्या नोट्स? BJT में हमने उसके 2 टाइप्स देखे, दैट इज NPN PNP। उसके बाद में हमने कॉमन बेस, कॉमन मोड, कॉमन कलेक्टर और कॉमन इमिटर, ये भी कॉन्फ़िगरेशन हमने स्टडी किए, जिसके अंदर हमने आपको NPN PNP ये ट्रांजिस्टर्स भी बताए। आपके साथ में हमने अल्फा, बीटा और गैमा
रिलेशन भी आपको एक्सप्लेन करके बताया, अल्फा बीटा और गैमा का रिलेशन के भी आपको इसके अंदर नोट्स में आपको ये मिल जाएगा, नोट्स मिल जाएंगी। यस, आप में से कुछ लोगों को मिला क्या नोट्स? अगर मिल गया होगा तो मुझे डेट बताइए ताकि मैं आपके क्लासमेट्स को साथ में ये डेट शेयर कर सकूं। इसके पहले जब मैंने शेयर की थी तो कुछ लोगों को तो मिला होगा कि किसी के भी पास नोट्स नहीं है। नहीं सर, सेकंड वाली अभी तक आई नहीं। सेकंड वाली नहीं बेटा, मैंने इसके पहले एक बार शेयर की थी ना। सर आ गई, दोनों आ गई। दोनों आ गई? सेक्शन ए सेक्शन बी दोघांना आली, पोहोचल्या? हा, ओपन करा त्या नोट्स, जे सेकंड वाली 32 पेजेसची फाईल आहे ना ती ओपन करा। याच्यामध्ये खूप सारं कंटेंट आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा, या नोट्स मध्ये खूप सारं कंटेंट आहे। त्याच्यातलं काही पोर्शनच तुम्हाला तुमच्या सिलेबस मध्ये आहे, काही पोर्शन तुमच्या सिलेबस मध्ये नाही आहे। काय झालं मागच्या वर्षी की आमच्याजवळ सिलेबस अवेलेबल नव्हता, मग त्यांचं कमी व्हायला नको म्हणून आपण काय केलं की त्यांचं खूप सारं सिलेबस आपण कव्हर केलं, पण ऍक्च्युली तुमचा यावेळेस जो सिलेबस आहे तो खूप सारा कमी झाला आहे, कारण आपल्याला नवीन स्कीम आणि नवीन सिलेबस आपल्याजवळ अवेलेबल आहे। तर ते पहा, याच्यामध्ये काय आहे, जो फर्स्ट पेज आहे बीजेपी तो तुमच्या सिलेबस मध्ये आहे, ट्रान्झिस्टर ऑपरेशन आहे, ऑपरेशन ऑफ एनपीएन ट्रान्झिस्टर आहे, हे सगळं आपण घेतलेलं आहे। अल्फा नावाचं टर्म आपण घेतलेलं आहे प्रिव्हियस क्लासेसमध्ये। जनरल ट्रान्झिस्टरचं इक्वेशन आपण घेतलेलं आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला शिकवलं आहे की इमिटर करंट इज नथिंग बट द सम ऑफ बेस करंट अँड कलेक्टर करंट। पहा, तुम्हाला पेज नंबर 6 वर दिसेल, इमिटर करंट इज नथिंग बट ऍडिशन ऑफ द कलेक्टर करंट प्लस बेस करंट, हे आपण घेतलेलं आहे। कॉमन बेस कसा असतो तो आपण घेतलेला आहे, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स पण आपण घेतलेले आहे। आता पेज नंबर 9 वर जे एच पॅरामीटर आहे, एच पॅरामीटर दिसत आहे का सगळ्यांना? दिसत आहे? येस सर। एच पॅरामीटर ते तुमच्या सिलेबस मध्ये नाही आहे। एच पॅरामीटर ते पेज नंबर 11, 10 तुमच्या सिलेबस मध्ये नाही आहे। 9, 10, 11 हा जो पेज आहे हा तुमच्या सिलेबस मध्ये नाही आहे। पेज नंबर 9, 10 आणि 11 हे तुमच्या पेजेस तुमच्या सिलेबस मध्ये नाही आहेत, ठीक आहे? हा, मात्र पेज नंबर 12 दॅट इज नथिंग बट द कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन हे तुमच्या सिलेबसच पार्ट आहे। मग एच पॅरामीटर ऑफ सी कॉमन मोड ते तुमच्या सिलेबस मध्ये नाही आहे बेटा, कॉमन कलेक्टर आहे, ठीक आहे? एच पॅरामीटर ऑफ कॉमन कलेक्टर तुमच्या सिलेबस मध्ये नाही आहे। पेज नंबर 16 वरचं जे एच पॅरामीटर आहे ते तुमच्या सिलेबस मध्ये नाही आहे बेटा। हाँ, ऊपर उनके क्रॉस भी किया है नोट्स के ऊपर, लेफ्ट हैंड साइड में अगर देखा तो क्रॉस भी किया है, दिसत आहे का सगळ्यांना? आता आपण कॉमन कलेक्टर पर्यंत पोहोचलोय। आता आपलं काय बाकी आहे, हे जे बायस स्टॅबिलिटी आहे ना 17 पेज नंबरवर, येस सर। हा, तिथून आपलं पोर्शन बाकी आहे बायस स्टॅबिलिटी। हे डीसी लोड लाईन वगैरे सुद्धा तुमच्या सिलेबस मध्ये नाही आहे बेटा, ठीक आहे? तर फक्त हे नीड ऑफ बायसिंग मात्र पहा, पेज नंबर 21 वर येऊन जा, पेज नंबर 21 वर। पहा, सगळेजण सगळ्यात पहिले पेज नंबर 17 वर या। बायस स्टॅबिलिटी आहे का? 17 पेज नंबर आले का सगळेजण? हा, पेज नंबर 17 वरचा पोर्शन तुमच्या सिलेबस मध्ये आहे। पेज नंबर 18 डीसी लोड लाईन हेडिंग आहे का? तो पार्ट तुमच्या सिलेबस मध्ये नाही आहे। 19 वाला जो पार्ट आहे तो पण तुमच्या सिलेबस मध्ये नाही आहे। स्टॅबिलिटी फॅक्टर हा पण पार्ट तुमच्या सिलेबस मध्ये नाही आहे विद्यार्थ्यांनी। स्टॅबिलिटी फॅक्टर एस डॅश आणि एस डबल डॅश हे पण तुमच्या सिलेबस मध्ये नाही आहे। हा, बोला। पेज नंबर 18 तुमच्या सिलेबस मध्ये आहे। पेज नंबर 17 तुमच्या सिलेबस मध्ये आहे। पेज नंबर 18 वरून जो डीसी लोड लाईन आहे ना, डीसी लोड लाईन
हा, तो तुमच्या सिलेबस मध्ये नाही आहे. हा, त्याच्यानंतर थर्मल रन अवे नॉट इन द सिलेबस. स्टॅबिलिटी फॅक्टर नॉट इन द सिलेबस. स्टॅबिलिटी फॅक्टर S डॅश S डबल डॅश नॉट इन द सिलेबस. मात्र पेज नंबर 21 वर रिलेशनशिप बिटवीन अल्फा अँड बीटा आहे. दिसलं का सगळ्यांना? हे जे आहे रिलेशनशिप बिटवीन अल्फा अँड बीटा हे तुमच्या सिलेबस मध्ये आहे. हे तुम्हाला शिकवलं आहे मी. अल्फा बीटा आणि गॅमाचं रिलेशनशिप तुम्हाला मी मागच्या क्लासेस मध्ये शिकवलं आहे. आठवते का? हा हा, तर अल्फा बीटा आणि गॅमा हे पूर्ण पेज नंबर 21 पण तुमच्या सिलेबस मध्ये आहे, 22 पण तुमच्या सिलेबस मध्ये आहे, 23 पण आहे, 24 पण आहे, 25 पण आहे, 26 पण आहे, 27 पण आहे, 28, 29, 30, 31, 32 पर्यंतच बाकी सगळं तुमच्या सिलेबस मध्ये आहे. आता आपलं काय बाकी आहे फक्त? तर आपलं फक्त हे बायसिंगच्या ज्या टेक्निक्स आहेत हे बाकी आहे. हे आहे ना मेथड ऑफ बायसिंग, हे आपण ऑलरेडी कव्हर केलेलं आहे. अल्फा बीटा गॅमाचं रिलेशन आपण ऑलरेडी कव्हर केलेलं आहे स्लाइड्सवर. आठवते तुम्हाला? हॅलो क्लास. हा, अल्फा बीटा गॅमाचं रिलेशन आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहे. ठीक आहे, आता फक्त तुमचं बाकी आहे ते म्हणजे या ज्या मेथड ऑफ बायसिंग. हे पण मी कंपॅरिझन ऑफ CB, CE आणि CC हे कॉन्फिगरेशनचं जे कंपॅरिझन आहे हे पण आपण स्टडी केलेलं आहे, म्हणून ते नोट्स मध्ये पण अवेलेबल आहे. अवेलेबल काय नाही आहे बेटा फक्त, तर तुमचं जे बायसिंगचं जे पार्ट आहे म्हणजे तुमचा पेज नंबर, नोट्सचं पेज नंबर 25 जे आहे ना, 25 मेथड ऑफ बायसिंग दिसलं सगळ्यांना? तिथून आपला सिलेबस बाकी आहे शिकवायचा, तो आपण तुम्हाला शिकवून देऊ. त्याच्या बाकीच्या मेथड्स आहे त्या काही खूप इम्पॉर्टंट नाही, पण त्याच्यामध्ये जी पेज नंबर 30 वर व्होल्टेज डिवायडर बायस, सेल्फ बायस आणि इमिटर बायस या ज्या टेक्निक अत्यंत आवश्यक, त्या खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्या आपण सगळ्यांनी शिकाय, तर मी त्या तुम्हाला शिकवून देणार आहे. नथिंग टू वरी अबाउट. ठीक आहे, नोट्स दिसतात खूप लांबलचक, पण जेव्हा तुम्ही अभ्यासाला बसाल तेव्हा या एवढ्या लांबलचक नाही वाटत. ठीक आहे. हा, तर लक्षात आलं सगळ्यांना? मी सगळं हे सॉर्ट आउट करून सांगितलंय तुम्हाला, जेणेकरून या दिसताना तुम्हाला असं वाटेल की खूपच मोठा सिलेबस आहे, पण त्याच्यातलं खूप सारे सिलेबस हे काय आहे, हे ओव्हरलोडेड आहे, त्याच्यामध्ये ऍडिशनल झालेलं आहे. त्याचं रिझन काय आहे, तर मागच्या वर्षी आमच्याजवळ सेकंड इयरचे चिल्ड्रन्स आहेत. हा सर, तुम्ही ते पेज नंबर सेंड करून द्या ना, कोणचे नाही करायचे आहे तर. त्याच्यासाठीच तर मी 15 मिनिटं एक्सप्लेन केलं. आता अजून हे सेंडच करावं लागते का? करून मी द्या. बाकायदा क्लास थांबवून हे तुम्हाला एक्सप्लेन करून सांगत आहे. कशासाठी? जेणेकरून तुम्हाला हे लक्षात येईल. हे ऑलरेडी मी तुम्हाला, जर मला पेज नंबरच तुम्हाला पाठवायचे होते तर मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं असतं का? 15 मिनिटं लेक्चर मध्ये मी दिले ना तुम्हाला, याच्यासाठी जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थित लक्षात येईल. आता तरी तू म्हणतो की तुम्ही पेज नंबर पाठवा, म्हणजे खूप झाली ना बेटा? बाकीच्या पोरांनी कसं लिहून घेतलं किंवा जिथे क्रॉस आहे ते समजून घेतलं. ओके सर. हा, बाकीचे जे क्लासमेट्स आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट कर आणि तरी तुला नाही समजलं मला कॉल कर, मग मी तुला एक्सप्लेन करून सांगतो एक एक आला एक एक. येस सर. म्हणूनच तर मी 10 मिनिटं जे लेक्चरची वेळ आहे त्याच्यातले 10 मिनिटं मी खास डेडिकेट करून दिले, जेणेकरून सगळ्यांना हे समजेल. येत आहे का लक्षात सगळ्यांना आता? हा, आता आपलं जे टेक्निक दिसायला या नोट्स खूप लांबलचक दिसतात, पण त्याच्यातलं काही पार्ट हे तुमच्या सिलेबस मध्ये नाही आहे, म्हणून तो आपण रिजेक्ट करतो आहे, तो निग्लेक्ट करतो. ठीक आहे.
लक्षात येतं सगळ्यांना? एनी डिफिकल्टी? ओके. सो आता मी या दोन्ही तुमच्यासोबत फाईल्स शेअर केलेल्या आहेत जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम नाही होणार. आणि आता तुमच्याजवळ नोट्स पण अवेलेबल आहे. हे अगदी 2 दिवसात तुमचं जे बायसिंग आणि हे ट्रान्झिस्टर ॲज अ स्विच, उद्याचं लेक्चर म्हणजे मला वाटतं उद्या तर नसतं, परवा असतं है ना. फ्रायडेला आपण ट्रान्झिस्टर ॲज अ स्विच आणि ट्रान्झिस्टर ॲज अ ॲम्प्लिफायर हा जो क्वेश्चन आहे तो आपण कम्प्लीट करून घेऊ. म्हणजे मग बायसिंगच राहते, तर एखादं एक्स्ट्रा लेक्चर वगैरे घेऊन किंवा पुढच्या आठवड्यात घेऊन ते आपण कम्प्लीट करणार आहोत. ठीक आहे? एनी डिफिकल्टी? नोट समजले सगळ्यांना? तिकडे ऑनलाईन मध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना नोट समजले बेटा? येस सर. ओके. सो दिस वॉज ऑल फॉर द डे. मी आता हे स्क्रीन शेअर करणं थांबवतो आहे.